राज ठाकरे 11:30 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत युतीबद्दल काय बोलणार, त्याकडे लक्ष लागलं. बघा, राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रामधल्या अनेक घडामोडींवर त्यांनी अलीकडच्या काळामध्ये भाष्य केलेलं आहे. मग अहमदाबादला विमान कोसळलं, ड्रीम लाईनर, त्याच्यावर ते बोललेले आहे. परवा इंद्रायणी नदीवरचा जो पूल कोसळला त्याच्यावर त्यांनी त्यांचं भाष्य केलेलं आहे. राज ठाकरे या राज्याचे नेते आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलतायत आणि काय बोलणार आहे त्याच्यावरती मी आता भाष्य करणं बरोबर नाही. ते काय बोलतात ते आम्ही सुद्धा ऐकू नक्कीच. तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्यावर नक्कीच बोलतील ते, असं मला वाटतं. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन, लक्षात घ्या. उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे. मूळ शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात. याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत. त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि नक्कीच ते बोलतील. आज राज ठाकरेंची पत्रकार परिषद आहे, उद्धव साहेब बोलणार आहेत. खरं तर चांगलं आहे ना, एकत्र येणार यावर काय खरं तर चांगलं आहे ना. त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण काय? आम्ही स्वतः या सगळ्याच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून एका चांगल्या भूमिकेतून चर्चा करतो आहोत. पण शेवटी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे जे दोन बंधू आहेत, त्यांचे पक्ष जरी स्वतंत्र असले तरी शेवटी ते दोन बंधू आहेत. आणि मला खात्री आहे आमच्यासारख्या चाहत्यांना की नक्कीच महाराष्ट्राच्या कल्याणाचं आणि मराठी माणसाच्या उद्धाराचं असे निर्णय घेतले जातात.